नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या आषाढी अमावस्येच्या म्हणजे दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आषाढ मासातील शेवटचा दिवस, आज आषाढी अमावस्या. प्रत्येक वर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण दिव्यांची आवस साजरी करतो. बघा, हा दिवस आपल्या संपूर्ण घरात, आपल्या आयुष्यामध्ये दिव्यांचा प्रकाश किंवा संपूर्ण जे काही अंधारमय झालेलं आपलं आयुष्य आहे हे दिव्यांच्या प्रकाशाने उजळवण्यासाठी, आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येण्यासाठी, एक लख प्रकाश आपल्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी दीप अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व दिले जाते. सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात वेगवेगळ्या सेवांची, उपायांची सुरुवात झाली असेल. तुम्ही कितीही सेवा केल्यात, तुम्ही या दिवशी कितीही उपाय केलेत, तरी लक्षात ठेवा, या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं ते म्हणजे आपल्या मुलांच्या औक्षणाला. आज दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या हट्टी मुलांसाठी, चिडचिड करणाऱ्या मुलांसाठी, सतत तापीटपणा करणाऱ्या मुलांसाठी, मुलांना सतत जर अपयश येत असेल तरी यश मिळण्यासाठी प्रत्येक आईने दिव्यांचे काही अत्यंत महत्त्वाचे उपाय करायचे आहे. बघा, हेच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आज अशा काही वस्तू सांगणार आहे, या वस्तू तुम्ही दिव्यात घालून जर त्या दिव्यांनी मुलांचे औक्षण केले, या पद्धतीने जर मुलांसाठी तुम्ही दिव्यांचे हे काही उपाय केले तर मुलांना नक्कीच त्याचा लाभ होईल. मुलांमध्ये असणारे निगेटिव्हिटी दूर होईल, त्यांना सतत लागणारी नजर कमी होईल, येणारा आजार पण कुठेतरी कमी होत जाईल. मुलांवरती एखादं मोठं संकट येणार असेल तर ते संकटसुद्धा टळून जाईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला 3 दिवे घ्यायचे आहेत. मुलं सतत आजारी पडत असतील तर हा 3 दिव्यांचा उपाय. एक छोटी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये थोडे काळे तीळ घाला. तिळांवरती छान कणकेचे बनवलेले एकमुखी दिवे ठेवा. दिव्यामध्ये शक्यतो तेल घाला, तूप घालू नका. तुपाचे दिवे आपण समृद्धीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो आणि तेलाचे दिवे हे आपण कुठल्याही गोष्टीसाठी सिद्ध करतो, म्हणून शक्यतो दिव्यामध्ये तेल घाला. तेलाचे दिवे छान 3 प्रज्वलित करा. आता जी प्लेट घेतलेली आहे ती प्लेट एका म्हणजे तुमच्या घरातल्या एका जागी ठेवा. त्या प्लेटला आणि त्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्या. मुलांना बसण्यासाठी एक आसन किंवा एखादा पाट असेल, चौरंग असेल तर त्याच्यावरती मुलांना बसायला सांगा. मुलं बसल्यानंतर तुम्हाला या 3 दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं आहे. जसं आपण औक्षण करतो गोल, सेम त्याच पद्धतीने 3 दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. मुलांना ओवाळत असताना तुम्हाला मुलांचा आरोग्य सुखात राहण्यासाठी प्रार्थना करून, मुलांना आरोग्यात वाढ होण्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला हे दिवे औक्षण करून 7 वेळा मुलांवरून उतरवायचे आहे. 3ही दिव्यांची प्लेट 7 वेळा मुलांवरून उतरवायची. 7 वेळा उतरवल्यानंतर ते 3ही दिवे मुलांच्या समोर ठेवायचे. मुले तिथे बसलेली आहेत तिथे मुलांच्या समोर ठेवायचे आणि मुलांना सांगायचं की आपला डावा पाय जो आहे तो त्या प्लेटला स्पर्श करा. मुलांचा डावा पाय तुम्हाला त्या प्लेटला स्पर्श करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दिव्यांची प्लेट तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. हे 3ही दिवे घरात ठेवायचे नाही, ते घराच्या बाहेर घेऊन जायचे आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हे 3ही दिवे एकत्रित ठेवायचे. तुमची पायरी असेल, ओटी असेल, समोरचा कुठलाही भाग असेल, बिल्डिंगचा पुढचा स्पेस असेल तर तिथे तुम्हाला दक्षिण दिशेला 3 दिवे ठेवायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे. हे दिवे रात्रभर घराच्या बाहेरच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी 3ही दिवे उचलून झाडाखाली टाकू शकता, किड्या मुंग्यांना खाऊ घालू शकता आणि त्याच्या खाली ठेवलेले जे काळे तीळ आहेत ते मात्र पशुपक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहे. बघा, हा उपाय तुमच्या मुलांचे सर्व आजार दूर करेल. मुलांना सतत लागणारी नजरबाधा असेल तर ती सुद्धा संपवेल. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना यश मिळत नाही, परीक्षेमध्ये हवे तेवढे मार्क मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे. यासाठी कणकेचे तुम्हाला 5 दिवे बनवायचे आहेत. किती? 5 दिवे. एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये छान हे 5 दिवे ठेवा. त्या दिव्यांच्या खाली थोडेसे धणे ठेवा.
अख्खे धने जे असतात आपण लक्ष्मीपूजनाला घेतो हे धने, आणि थोडेसे तांदूळ धने व्यवस्थित त्या प्लेटमध्ये मिक्स करून तुम्हाला त्याच्यावरती 5 दिवे ठेवायचे आहेत. 5ही दिवे तुम्हाला छान तेलामध्ये प्रज्वलित करायचे आहेत. मुलांना चौरंगावर किंवा एका जागी निवांत छान बसायला सांगायचं आहे. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक एक फूलवाला लवंग घालायचं आहे. प्रत्येक दिव्यात एक एक फूलवाला लवंग घालायचं आहे. 5 दिव्यांची प्लेट तुम्हाला मुलांच्या समोर ठेवायची आहे. 5ही दिव्यांची प्लेट मुलांच्या समोर ठेवून तुम्हाला त्या दिव्यांमध्ये मुलांना सिद्धिप्राप्तीसाठी, मुलांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या दिव्यांमध्ये प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला त्या 5ही दिव्यांनी 5 वेळा मुलांचं औक्षण करायचं आहे. छान 5 वेळा औक्षण करा. माझ्या मुलांना सिद्धिप्राप्ती होऊ दे, माझ्या मुलांना यश मिळू दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर हे 5ही दिवे तुम्हाला घरात 5 दिशेला ठेवायचे आहेत. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या 4 दिशेला 4 दिवे ठेवून 5वा दिवा जो आहे हा दिवा मुलांचा जास्त वावर जिथे असतो, म्हणजे तुमची मुलं त्यांच्या बेडरूममध्ये जास्त असतात तर तिथे, किंवा मग देवघराच्या समोर तुम्ही 5वा दिवा लावलात तरीही चालेल. असे जर सिद्धीचे प्राप्तीचे 5 दिवे आज मुलांच्या यशासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केले तर नक्कीच तुमच्या मुलांना येणार अपयश थांबेल. मुलांना सतत काही कामात अडथळे येत असतील तर ते दूर होतील आणि आज नंतर तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. तिसरा उपाय सांगते. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना शत्रुबाधा असते. कुणीतरी त्यांचे असे शत्रू असतात जे सतत विनाकारण त्यांना त्रास देत असतात. बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आज तुम्हाला एकच दिवा लावायचा आहे. एक शत्रुमुक्तीचा एक दिवा. पण हा दिवा तुम्हाला लावण्यासाठी राईचं तेल किंवा काळ्या तिळांचं तेल घ्यायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर एक पंटी, मातीची पंटी घेतली तरीही चालेल, कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. त्यामध्ये काळ्या रंगाची वात घाला. तुमच्याकडे एखादं कापड असेल काळं किंवा मग झुणकट असेल, पोतेर असेल, तुम्ही त्याची वात घेतली तरीही चालेल. नाहीच तर मग सफेद वात घ्या. छान वात दिव्यामध्ये घाला. आता यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घाला. नाही तिळीचं तेल घाला, ते पण नाही तर साधं तेल घाला. आणि वरून चिमूटभर आपल्या घरात आपण फोडणीसाठी जी मोहरी वापरतो ती मोहरी घाला. यालासुद्धा मोहरीचंच तेल म्हणतात. मोहरी आणि तेल. दिवा पेटवा, प्रज्वलित करा. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे. सगळ्यात आधी देवघराच्या समोर बसायचं. उजव्या हातात हा दिवा घ्यायचा. तुमच्या मुलांचे शत्रू असतील, जे काही असेल, त्यांचा नाश होण्यासाठी, त्यांची वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी त्या दिव्यात प्रार्थना करायची आहे. शत्रू 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 3 वेळा म्हणायचं. शत्रू 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 भय 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 मुक्ती. शत्रू 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 भय 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 मुक्ती. शत्रू 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 भय भय भय. 3 वेळा शत्रू, 3 वेळा भय आणि मुक्ती. हा मंत्र शत्रू 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 भय 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 आणि मुक्ती, हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे. 7 वेळा उतरवता घेतलेला हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये आज अमावस्येला रात्रभर दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. पूर्ण रात्रभर हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करा. दक्षिण दिशेला प्रज्वलित केलेला हा दिवा उद्या सकाळी अंघोळीच्या आधी, लवकर उठा, अंघोळीच्या आधी हा दिवा उचला. घराच्या बाहेर घेऊन जा. एखादं काटेरी झाड, झुडूप, गुलाब असेल, बोर असेल, कुठलं पण काटेरी झाड असेल, नसेल तर एखादी गटार वगैरे असेल काही, तर त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तो फेकून द्या, टाकून द्या आणि मग घरात येऊन स्वच्छ अंघोळ करा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांना लागलेली नजरबाधा पण दूर होईल. मुलांना सतत जे काही शत्रू त्रास देत होते तर त्यातून त्यांची मुक्तता होईल. खूप साधे आणि सोपे उपाय सांगितलेत बघा. आता या तिघांपैकी एक जरी उपाय केला तरी खूप आहे. तुम्हाला जसे शक्य तसे तुम्ही करा. शक्य असेल तर अगदी 3च्या 3 करा.